आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली, मग आज बंद दाराआड का चर्चा केली? बंदार आड काय इतक्या माप मध्ये पुढे चर्चा करतील नाही, मग आतापर्यंत या बाजूला एक आहे की शिष्टमंडळ येणार आहे, केली. दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी दिलेली नाही. आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली आहे. ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा, आझाद मैदानावरती येऊ नका. त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय, म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं. नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले. नाही, तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच. तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय. तिथं आम्ही अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे. असं काहीच नाही. आणि तुमचं काय होतं? आज भूमिका तुमची वेगळी दिसतीये. तुम्ही शिष्टमंडळाला बंद दाराआड तुम्हाला कशावर वाटतंय? नाही मग अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथं काय बंदार फेंदार माझ्या समाजाला माहिती आहे बंदार नाही काय वार्ता पसरू नका काय वार्ता पसरू नका. तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं. प्रॉब्लेम नाही. शिष्टमंडळाला अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येतं ते फक्त माहिती द्यायला आलेत. हे बघा ही माहिती द्यायला आले ते. अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही त्यांनी का पैसे दिले मला आणून काही? आणि मग काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडचण नाही केलं असं नाही हा बरे तुम्ही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय. पहिल्या दिवसापासून अरे मला अरे प्रश्न नाही येतो एक मिनिट तुम्हाला एक मिनिट थांबा सगळे शांत बस. तुम्ही तुमचे 2 दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे. तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून. अरे माझ्या समाजाला नाही अडचण मग जेवायचं एकच मिनिट. अरे ऐका हो तुम्ही हा बघ तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एकच सरा तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे ऐका. आतापर्यंत तुम्ही लई साथ दिली मीडियाच्या बांधवांनी. मी जेवण केलं नव्हतं तर मला टाइम वाचवायचा होता म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता बोला. बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते आंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तर तुम्ही गाड्या लाईनीत लावा वेळ जाण्यापेक्षा. आणि ते बी भेटेत ते मध्ये बाबा लोकात मग आम्ही नाही येत त्यांचे प्रॉब्लेम आहेत. मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कसं ते मध्ये त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही. ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं येऊ द्या. मग मी चाललो मुंबईकडे. काही मुद्दे तुम्ही लिहून घेतलेले काहीच नाही तेच मी बोललेलो होतो ते काहीच नाही. चालता माझ्या ध्यानात राहा म्हणून 54 लाखाच्या नोंदीबाबतची चर्चा झाली. त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली. सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली. आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत. प्रॉपर्टीच्या खटल्याबद्दलही झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत. आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली. ते म्हणले ते आदेश काढतायत आणि घेऊन यायले. म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे. मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो. फक्त बंद दाराआड मला डागण्यात आलो. मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंद दाराआडचा नाहीये. ते भ्यायला लागलेत लोकात यायला. मग आता मार्ग काढायचा तर काय करायचं.